आर्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र। मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये। जे आपण सूत्र बघितलं, म्हणजे आता हे काय आहे, तत्वार्थ सूत्र संस्कृत ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये सूत्र आहेत सगळी। मग ही सूत्राचा अर्थ काय बघितला होता आपण, की अल्प अक्षरामध्ये त्याच्यामध्ये भरपूर सार गर्भित आहे। म्हणजे आपल्याला दिसताना तर अगदी छोटी किंवा थोडीशी अक्षरं किंवा अगदी छोटासा ग्रंथ दिसतोय, पण त्याच्यामध्ये काय आहे, भरपूर सार किंवा सगळी जिनवाणी त्याच्यामध्ये गर्भित आहे। मग त्याच्यामधले आपण 6 विशेषण बघितले होते। अल्प अक्षर असतं, त्याच्यानंतर असंदिग्ध। असंदिग्ध म्हणजे काय, कुठलाही त्याच्यामध्ये संशय नाही, म्हणजे निर्दोष अशी जिनवाणी ज्याच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर सारवान। सारवान म्हणजे काय, सगळ्या जिनवाणीचं सार ह्या सूत्रांमध्ये आहे किंवा असतं। सूत्र म्हणजे गाभा, किंवा आता दुधामध्ये लोणी कसं आपल्याला सारभूत आहे, तसं ह्या ग्रंथामध्ये सगळं तत्व जे आहे तर ते काय आहे, सारभूत आहे। त्याच्यानंतर गूढ निर्णय म्हणून सांगितले। गूढ निर्णय म्हणजे काय, तर जिनवाणी ह्याच्यामध्ये इतकी दडलेली आहे की आपल्याला वरकरणी ते बघितल्यानंतर लक्षात येत नाही, पण जसं जसं आपण त्याचा अभ्यास करत जाऊ किंवा जसं आपण ते शिकत जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येतं की एवढ्याशा सूत्रामध्ये किती मोठा अर्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे। म्हणूनच एका सूत्रावर काय झालेलं आहे, अखंड ग्रंथाची रचना झालेली आहे। प्रमाण नयेरधिगमः हे 6वं सूत्र आहे तत्वार्थ सूत्राचं। तर त्याच्यावर न्यायदीपिका नावाचा एक ग्रंथ पूर्ण त्या सूत्रावर रचला गेलेला आहे। म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला प्रमाण नयैरधिगमः, हां बरोबर, प्रमाण नयैरधिगमः बरोबर। खरंच हे उच्चार वगैरे चुकलं नाही पाहिजे, अगदी शुद्ध पद्धतीनेच सांगायला पाहिजे। हां, असं कोणी काय लक्षात आलं तर सांगत जावा। हां, तर काय सांगितलंय की हां, तर ह्याच्यामध्ये इतका सार भरलेला आहे। त्याच्यानंतर कसं आहे, हे निर्दोष आहे। सूत्र कशी असतात, निर्दोष, त्याच्यामध्ये कुठलाही संशय किंवा विपर्यय किंवा अनध्यवसाय हे दोष नसतात। त्याच्यानंतर हेतुवत किंवा फलवान असं एक तिथं त्याचं विशेषण सांगितलंय। हेतुवत म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याला आधार म्हणजे साधार, एखादी गोष्ट कशी योग्य आहे किंवा ती का तशी आहे ह्याचा पुरावा सहित तिथं आपल्याला म्हणजे दाखल्यासहित आपल्याला ती गोष्ट तिथं सिद्ध करून दाखवली जाते। त्याला म्हटलंय हेतुवत, म्हणजे कारणसहित किंवा तर्क, युक्ती किंवा अनुभव ह्याच्याद्वारे ते कसं योग्य आहे किंवा दुसरं कसं अयोग्य आहे ह्या गोष्टींची तिथं पुष्टी केली जाते। आणि तथ्यभूत म्हणजे काय, तथ्यभूत परत सांगितलं तर मंगल म्हणजे जे हां, पापाला जे गाळून टाकतं किंवा पापाला जे नष्ट करणारं आहे आणि जे सुखाला उत्पन्न करणारं आहे, तर ह्याला काय म्हटलेलं आहे, मंगल। आता इथं हे थोडंसं तिलोयपण्णती नावाचा ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचं विस्ताराने वर्णन आहे। तर आपल्याला डिटेलमध्ये ह्याची माहिती व्हावी म्हणून हे ह्यातलं थोडंसं वाचून दाखवते। शास्त्र के मंगल कारण हेतु प्रमाण नाम और कर्ता इन 6 अधिकारों का वर्णन शास्त्र व्याख्यान से पूर्व ही करना चाहिए। काय सांगितलंय लक्षात येते का, म्हणजे ह्या 6 गोष्टी शास्त्र सुरू करण्यापूर्वी त्याचा अभ्यास आपण केलाच पाहिजे किंवा अगोदर केला पाहिजे। यह आचार्यों की परिभाषा या पद्धती है। पुण्य, पूत, पवित्र, प्रशस्त, शिव, भद्र, क्षेम, कल्याण, शुभ और सौख्य इत्यादि सब मंगल शब्द के पर्यायवाचक अर्थात समानार्थक शब्द कहे है। म्हणजे एक मंगल हा शब्द किती, म्हणजे काय काय त्याच्यामध्ये किंवा त्याचं समानार्थी शब्द काय काय आहेत तर सांगितलं। पुण्य म्हणजे पण काय, मंगल, म्हणजे ज्या अर्थी आपण पुण्य किंवा आपल्याला शुभभाव होतात तर ते काय आहे, मंगल म्हटले गेलेत। किंवा पूत म्हणजे पण पवित्र, प्रशस्त म्हणजे
चांगले, म्हणजे प्रशस्त म्हणजे पण असं एक शुभ म्हणा किंवा जे चांगलं आहे त्याला प्रशस्त म्हटलं जातं, आणि अप्रशस्त म्हणजे अशुभ असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर भद्र परिणामी, भद्र म्हणजे पण चांगलं, म्हणजे असं एक व्यवहारामध्ये जे असे शब्द आहेत तर ते काय आहेत तर मंगल ह्या शब्दाचेच समानार्थी शब्द आहेत. क्योंकि यह मंगल मलों को गलाता है, विनष्ट करता है, घातता है, दहन करता है, हनता है, शुद्ध करता है, या पाप का विध्वंस करता है, इसलिए इसे मंगल कहा गया है. मंगल का म्हटलंय? यह मलों को गलाता है. मल म्हणजे काय? अशुद्धी किंवा घाण. तर ह्या अशुद्धीला हे काय करते? गलाता है म्हणजे गाळून टाकते किंवा विनष्ट करता है, घातता है म्हणजे त्याचा घात करते, किंवा दहन करता आहे, हनन करता आहे, आणि आपल्याला शुद्ध करतो, असं तिथं ह्या मंगल म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे? मंगल असं म्हटलेलं आहे. द्रव्य और भाव के भेद से इस मंगल के दो भेद है. मंगल ह्या शब्दाचे किंवा ह्याचे दोन भेद केलेत, एक द्रव्य मंगल आणि दुसरं भावमंगल. मग आता द्रव्य मंगल कशाला म्हणायचं आणि भावमंगल कशाला म्हणायचं ते पण इथं त्यांनी दिलेलं आहे. द्रव्य मंगल भी दो प्रकार का है, एक बाह्य द्रव्य मंगल और दूसरा अभ्यंतर द्रव्य मंगल. स्वेद, मल, रेणू, धूली, कर्दम म्हणजे चिखल इत्यादी बाह्य द्रव्य मल कहा गया है. म्हणजे आता द्रव्य मल म्हणजे काय? थोडक्यात घाण एवढं लक्षात घ्या. आणि बाह्य मल म्हटलं काय आहे? बाह्य द्रव्य मल कशाला म्हटलंय तर तो जो घाण येतो, म्हणजे आपल्याला घाम येतो किंवा अजून काही जी काही आपल्या अंगावर धूळ आहे किंवा किचड म्हणजे चिखल लागलेला आहे, तर हे सगळं काय झालं? बाहेरचे हे पदार्थ जे घाण आहेत तर त्याला द्रव्यमल असं म्हटलेलं आहे, बाह्य द्रव्यमल. और दृढ़ रूप से जीव के प्रदेशों में एक क्षेत्रावगाह रूप बंध को प्राप्त तथा प्रकृति स्थिति अनुभाग इन चार बंध के भेदों से हर एक भेद को प्राप्त होने वाला ऐसा ज्ञानावरणादि 8 प्रकार का संपूर्ण कर्मरूपी पापरज चूँकि जीवों के प्रदेशों में संबद्ध है, इस हेतु से वह अभ्यंतर द्रव्यमल है. काय सांगितलं? बाह्य द्रव्यमल तर लक्षात आला, बाहेरची जी काही घाण असेल त्या सगळ्याला काय म्हटलंय? बाह्य द्रव्यमल. आणि अभ्यंतर म्हणजे काय? आतील द्रव्यमल कशाला म्हटलेलं आहे तर हे ज्ञानावरणादी जे 8 कर्म आहेत तर त्यांना काय म्हटलंय? अंतरंग द्रव्यमल असं म्हटलेलं आहे. आता ह्याला पण मल म्हटलेलं आहे. मल म्हणजे काय? जे आपल्या स्वभावात तर नाही पण बाहेरून येऊन आपल्याला चिटकलेलं आहे. मग आता सध्या हे जे 8 कर्म आहेत तर ते कुठं आहेत? जीवाच्या प्रदेशामध्येच आहेत. आणि कसे आहेत? एक क्षेत्रावगाह रूप बंधाला प्राप्त आहेत किंवा एक क्षेत्रावगाह रूपाने जीवाशे बांधले गेलेले आहेत. आता एक क्षेत्रावगाह कशाला म्हणतात? ज्यांना माहित आहे त्यांनी सांगा. एक क्षेत्रावगाह शरीर आणि आत्मा एकत्रच असतात त्याला म्हणतात. हां, उदाहरण बरोबर आहे. पण ते शब्द त्या एक क्षेत्रावगाह ह्या शब्दाचा अर्थ काय? प्रियांका भाभी, दूध आणि पाण्यासारखं. हे पण उदाहरण झालं. शब्द काय सांगतो? एक क्षेत्र अवगाह. हां, 2 द्रव्य एकाच क्षेत्रामध्ये राहतात. अवगाह म्हणजे काय? जागा. आणि जे एकाच जागेमध्ये आहेत 2 द्रव्य तर त्यांना काय म्हटलंय? एक क्षेत्रावगाह संबंधाने राहिलेले आहेत. आता जीव आणि कर्म हे कुठला संबंध आहे? एक क्षेत्रावगाह. कुठले कर्म? जे त्या जीवाने बांधलेले आहेत. तर ते बांधलेले कर्म त्याच जीवाच्या आत्मप्रदेशाशी काही काळासाठी असतात, त्या प्रदेशामध्येच राहतात. म्हणून त्याला कुठला संबंध म्हटलंय? एक क्षेत्रावगाह संबंध. आणि दुसरा आता आपलं शरीर आणि जीव हे पण एकाच ठिकाणी आहे, त्यांचा पण संबंध कुठला आहे? एक क्षेत्रावगाह संबंधच म्हटलाय. मग हे उदाहरणं झाली. दूध पाणी असेल, शरीर जीव असेल, कर्म आणि जीव असेल, हे सगळे काय आहेत? त्या एक क्षेत्रावगाह बंधाची उदाहरणं आहेत. मग ह्या रूपाने आता सध्या आपल्या संयोगामध्ये जी ही 8 कर्म आहेत
तर त्यांना काय म्हटलेलं आहे? अंतरंग द्रव्यमल. हां, द्रव्यमल बघत होतो ना आपण, बाह्य द्रव्यमल आणि अंतरंग द्रव्यमल. त्याच्यानंतर अज्ञान, अदर्शन इत्यादि जीवों के परिणामों को भावमल समजना चाहिए. पहिल्यांदा काय केलं? मल सांगितला. तर मल किती प्रकारचा सांगितला? 2 प्रकारचा. एक द्रव्यमल आणि दुसरा भावमल. परत द्रव्यमलाचे पण 2 प्रकार केले. एक बहिरंग द्रव्यमल आणि दुसरा अंतरंग द्रव्यमल. मग बहिरंग द्रव्यमल कशाला म्हटलंय? जे आपल्या संयोगामध्ये घाण आहे त्या सगळ्या घाणीला काय म्हटलंय? बहिरंग द्रव्यमल. आणि जे कर्म आहेत, ज्ञानावरणादी कर्म, दिसत तर नाही येत ते, किंवा बाहेरची धूळ आपण स्वच्छ करू शकतो, अंग धुतलं किंवा काय घाण लागली तर ते धुवून काढलं, ते झटकून टाकलं वगैरे वगैरे. पण कर्मांना आपण असं काढू शकतो का? बाहेरच्या धुळीसारखं काढू शकत नाही. मग ते आपल्याला दिसत पण नाहीत, पण जीवाच्या प्रदेशाशी ते कशा आहेत? बद्ध आहेत काही काळापुरते. मग त्यांना काय म्हटलंय? अंतरंग द्रव्यमल असं म्हटलेलं आहे. आणि दुसरा भेद कुठला आहे? भावद्रव्यमल. हा भावद्रव्यमल कशाला म्हटलेला आहे? अज्ञान किंवा जीवाचे जे परिणाम आहेत, कषाय असतील किंवा अजून काय अज्ञानाच्या निमित्तात होणारे जे औदयिक भाव असतील, तर ह्या सगळ्या परिणामांना काय म्हटलेलं आहे? भावमल असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा सुद्धा काय आहे? जे कषाय, ज्या इच्छा, जे विचार आपल्या मनामध्ये येतात किंवा उत्पन्न होतात किंवा आपल्याला आकुलता उत्पन्न करतात, ते सगळे काय आहेत? तर भावमल म्हटलेलं आहे. आता मल काय करायचं आहे आपल्याला? हा मल नष्ट करायचा आहे. भले तो द्रव्यमल असेल किंवा भावमल असेल. मल आपल्यासाठी काय आहे? त्रासदायक आहे, आपल्या दुःखाला कारण आहे. घर घाण झालं तर आपल्याला छान वाटतं का? घरामध्ये सगळीकडे कचरा आहे किंवा सगळीकडे धूळ आहे किंवा सगळीकडे काहीतरी किडे वगैरे असं झालेलं आहे, सगळीकडे राडा पडलेला आहे, आपल्याला आवडतं का ते? कधी एकदा ते आपल्याला स्वच्छ करू असं झालेलं असतं. मग हा जो मळ आहे, द्रव्यमळ किंवा अंतरंगामध्ये असलेला भावमळ, कुठला मल? तर जे काही परिणामांच्या द्वारे आपल्या मनामध्ये अशुद्धी आहे, तर त्याला म्हटलेलं आहे भावमल. आणि हा मल आपल्याला काय करायचं? बाहेरचा मळ तर काय आपल्याला तसा तेवढा त्रास देणार नाही, पण हा अंतरंग जो मल आहे तर तो खरा आपल्या दुःखाला कारण आहे. आणि हा मल नष्ट करण्यासाठी आपण काय बघतोय? मंगल काय आहे? कारण ह्या मंगलाच्या द्वारे आपला हा भावमल पण काय होणार आहे? नष्ट होणार आहे. द्रव्यमल पण नष्ट होणार आहे आणि भावमल पण नष्ट होणार आहे. द्रव्यमल म्हणजे कुठलं घ्यायचं? ज्ञानावरणादी जे 8 कर्म आहेत, तर ह्या 8 कर्मरूपी मलसुद्धा नष्ट करण्यासाठी आपल्याला ह्या मंगलचा काय केला पाहिजे? आश्रय घेतला पाहिजे, किंवा मंगल काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. अवघड वाटतंय का? लक्षात येतंय ना सगळ्यांच्या? हां, जर शब्द अवघड वाटले किंवा नाही समजलं तर तेव्हाच विचारा. हां, ज्ञानावरणाधिक द्रव्यमल के और ज्ञानावरणाधिक भावमल के भेद से मल के अनेक भेद है. उन्हें चूंकि यह पृथक गलाता है अर्थात नष्ट करता है, इसलिए यह मंगल कहा गया है. म्हणजे हे मंगल कशासाठी सांगितलंय? तर हे जे ज्ञानावरणादी कर्म आहे आणि ह्या ज्ञानावरणादी कर्माच्या निमित्तामध्ये आपल्यामध्ये जे भावमल आहे किंवा भावकर्म उत्पन्न होतात. भावकर्म म्हणजेच रागद्वेषादी जे कषाय आहेत किंवा इच्छा, विकारी भाव किंवा सतत कसली तरी भीती, चिंता, हे सगळं काय आहे? तर भावमलामध्ये येतं. आणि हे कशामुळं आहेत? ज्ञानावरणादी 8 कर्मामुळं आहेत. मग त्यामुळं काय सांगितलं? ह्यांना जर नष्ट करायचं असेल किंवा ह्यांना कोण नष्ट करतं? तर हे मंगल नष्ट करतं. चूंकि यहाँ मंग को अर्थात सुख को लाता है. काय सांगितलंय? यह मंग को, मंगचा अर्थ काय होतो? तृप्ती. मंग म्हणजे सुख. मंग म्हणजे सुख, बरोबर. तर यह मंग को अर्थात सुख को लाता है. कोण? मंगल. इसलिए भी इसे मंगल समझना चाहिए. इसी के द्वारा ग्रंथकर्ता अपने कार्य की सिद्धि पर पहुंच जाता है. किंवा जो ह्या मंगलचा आश्रय घेणार तर तो जीव आपल्या जे काही आपला हेतू किंवा आपलं ध्येय आहे तर त्याच्या सिद्धीपर्यंत पोहोचणार आहे.
आचार्यों द्वारा मंगलपूर्वक ही शास्त्र का पठन पाठन हुआ है, उसी को निश्चय लाता है अर्थात ग्रहण कराता है, इसलिए यह मंगल श्रेष्ठ है. ह्या मंगलाचं एवढं महत्त्व का सांगितलं आहे की जरी हे मंगल व्यवहार म्हटलं जातं किंवा नमस्कार करणं, विनय करणं, श्रद्धा, हे म्हणजे हे सगळं काय सांगितलं आहे पहिल्यांदा तर एक विनय सांगितलं आहे. पण हा विनय किंवा हा व्यवहार हाच काय करतो आपल्याला आपल्या आत्म्यापर्यंत निघून पोहोचवतो किंवा जे निश्चय म्हणजे जे खरं तत्त्व आहे तर त्या तत्त्वापर्यंत पोहोचवण्यासाठी हे व्यवहार किंवा हे मंगलपूर्वक शास्त्रपठन काय आहे गरजेचं आहे किंवा हे मंगलच आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. इसीलिए यह मंगल श्रेष्ठ है. जीवों के पाप को उपचार से मल कहा है. कशाला म्हटलंय मल? जीवों के पाप को म्हणजे जे जे काही आपल्याकडनं पापरूपी क्रिया होत आहेत, 5 पाप असतील किंवा कषाय असतील, विकारी भाव असतील, तर ते सगळ्यांना काय म्हटलेलं आहे? पाप म्हटलेलं आहे आणि त्यालाच उपचाराने मल असं म्हटलेलं आहे. उसे यह मंगल गलाता है, विनाश को प्राप्त करता है. इस कारण भी कोई आचार्य इसे मंगल कहते हैं. म्हणजे प्रत्येकाने कुठल्या कुठल्या अपेक्षेने मंगल म्हटलेलं आहे त्या अपेक्षा इथं सांगितल्यात. आनंद को उत्पन्न करने वाला यह मंगल नाम और स्थापना ये 2 तथा द्रव्य, क्षेत्र, काल और भाव ये 4 इस प्रकार 6 भेद रूप कहा गया है. आता मंगलचे परत इथं काय केलेले आहेत? 6 प्रकारचे भेद सांगितलेले आहेत. पहिल्यांदा नाम, स्थापना, द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव अशा पद्धतीने हे 6 प्रकार सांगितलेत. आता प्रत्येकाचा अर्थ पण त्यांनी पुढे दिलेला आहे. वीतराग भगवानने अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधू इनके नामों को नाम मंगल कहा है. म्हणजे ह्या शब्दांचा उच्चार किंवा ह्यांचे नाव जरी आपण घेतलं तरी तिथं काय होतं? मंगल होतं. म्हणून ह्यांना काय म्हटलंय? नाम मंगल. म्हणजे ह्यांच्या नावाने सुद्धा काय होतं तर आपलं दुःख किंवा आपलं पाप नष्ट होणार आहे. म्हणजे इतकी शक्ती ह्या शब्दांमध्ये सुद्धा आहे. म्हणून ह्यांना मंगल किंवा नाम मंगल असं म्हटलेलं आहे. आपण दररोज म्हणतो की नाही? आपण दररोज म्हणतो त्याच्यामध्ये कोण सांगतंय काय मंगल? रोज आपण मंगलची आठवण करतो. कुठलं मंगल आठवण करतो आपण किंवा रोज आपण त्याचा उच्चार करतो? हां म्हणजे मंगल हे आलं की नाही त्याच्यामध्ये? चत्तारी दंडकमध्ये. हां बरोबर. म्हणजे काय सांगितलंय की नाम मंगल सुद्धा काय आपल्या सगळ्या पापाला किंवा दुःखाला नष्ट करणारं आहे. जिन भगवान के म्हणजे मला काय म्हणायचं, जरी आपल्याला बाकीचं काही आठवलं नाही किंवा आपल्याला काही लक्षात नाही राहिलं तर फक्त एक अरिहंत सिद्ध एवढे शब्द जरी उच्चारले तरी सुद्धा आपलं काय होणार आहे? पाप नष्ट होणार आहे. फक्त काय पाहिजे त्याच्याप्रती? आपलं तेवढं श्रद्धा पाहिजे की ह्या शब्दांचा उच्चार केल्याने माझं सगळं कर्म नष्ट होणार आहे. हा विश्वास काय करतो आपल्याला? ते आपल्या सगळ्या कर्मातून किंवा दुःखातून दूर करण्यासाठी प्रयत्न म्हणजे होतं त्याच्याद्वारे. जिन भगवान के जो अकृत्रिम और कृत्रिम प्रतिबिंब है वे सब स्थापना मंगल है. आता कृत्रिम म्हणजे आता आपल्याला तर सगळं जे काही दर्शन होतं आहे तर ते कसं आहे? कृत्रिम. म्हणजे कृत्रिम म्हणजे काय? ज्याची स्थापना केली गेली किंवा कुणाकडून तरी त्या मंदिरची रचना केली गेली आहे, मूर्ती बनवली गेली, घडवली गेली आहे, तर हे सगळं काय झालं? स्थापना मंगलमध्ये कृत्रिम. आणि अकृत्रिम कशाला म्हणायचं? जे कोणीही बनवलेले नाहीत, त्यांचं कोणी संस्थापक नाही किंवा कुणीतरी ते मंदिरं बनवलीत फार पूर्वी असं नाही, अनादी काळापासून आहेत आणि अनंत काळानंतर पण असणार आहेत. त्याला काय म्हटलंय? अकृत्रिम. जे कृत्रिम नाही ते अकृत्रिम. मग अशी अकृत्रिम आणि कृत्रिम अशा दोन्हीही ज्या मूर्ती असतील तर त्यांना काय म्हटलंय? स्थापना मंगल असं म्हटलंय. स्थापना मंगल म्हणजे त्याच्यामध्ये आपण भगवंतांना बघतोय ह्या अपेक्षेने तिथं स्थापना मंगल असं म्हटलेलं आहे. तथा आचार्य, उपाध्याय और साधू के शरीर द्रव्य मंगल है. म्हणजे ज्या शरीरामध्ये आचार्य, उपाध्याय आणि साधू ह्या जीवांनी म्हणजे किंवा ह्या पदवीला प्राप्त असे जे जीव
तर त्यांचं शरीर, त्या शरीराला काय म्हटलेलं आहे? द्रव्यमंगल असं म्हटलेलं आहे. एक सर्वसाधारण जीवाचा मृत्यू झाला तर त्या शरीराला तिथं पवित्र म्हटलं जात नाही, पण आचार्य, उपाध्याय आणि साधू ह्यांचं शरीर प्राण गेल्यानंतर सुद्धा पूजनीय म्हटलेलं आहे, वंदनीय म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? तर त्या जीवाने त्या शरीरामध्ये राहून जी साधना केली, तपश्चरण, संयम धारण केला होता, तर त्याच्या निमित्तामध्ये ते शरीर काय म्हटलं जातं? पवित्र म्हटलं जातं, आणि म्हणून त्या शरीराला पण द्रव्यमंगल असं म्हटलेलं आहे. गुणपरिणत आसन क्षेत्र, ध्यान, अभ्यास आदि अनेक गुण प्राप्त किए गए हो, ऐसा क्षेत्र. परिनिष्क्रमण अर्थात दीक्षा का क्षेत्र, केवल ज्ञान उत्पत्ति क्षेत्र इत्यादि रूप क्षेत्र मंगल बहुत प्रकार का है. म्हणजे आता त्यांनी भेद केले होते ना, द्रव्य, क्षेत्र, काल, भाव, हे मंगल. तर ह्याच्यामध्ये काय सांगितले? आता क्षेत्रमंगल कशाला म्हणायचं? तर ज्या ठिकाणामध्ये ध्यान, तपश्चरण केलं गेले, ज्या ठिकाणामध्ये पंचकल्याणक साजरे झालेले आहेत, किंवा ज्या ठिकाणामध्ये केवल ज्ञानादीची प्राप्ती झालेली आहे, किंवा ज्या क्षेत्रामध्ये दीक्षा वगैरे घेतलेली आहे, तर त्या क्षेत्राला काय म्हटलेलं आहे? मंगल क्षेत्र किंवा क्षेत्रमंगल असं म्हटलेलं आहे. इस क्षेत्रमंगल के उदाहरण पावानगर, उर्जयंत, गिरनार पर्वत, चंपापुर, शिखरजी आदि तीर्थक्षेत्र, सिद्ध क्षेत्र है. अथवा 3.5 हाथ से लेकर 525 धनुष्य प्रमाण शरीर में स्थित काय सांगितलं? 3.5 हाथ से लेकर 525 धनुष्य प्रमाण शरीर में स्थित और केवल ज्ञान से व्याप्त आकाश प्रदेशों को क्षेत्र मंगल समझना चाहिए. काय सांगितलंय? 3.5 हात साधारण शरीर किंवा 525 धनुष्य प्रमाण असलेलं शरीर, अशा शरीरांच्या मध्ये राहणारे जे जीव आहेत, म्हणजे कोणाला घेतलं ह्याच्यामध्ये? 525 धनुष्य उंची कोणाची होती? नाही, बाहुबली भगवानांची. आदिनाथ भगवान भरत चक्रवर्ती यांच्या शरीराची उंची 500 धनुष्य होती, पण बाहुबली 525 धनुष्यवाले होते. आणि 3.5 हात कुणाची होती? महावीर भगवान. म्हणजे सगळ्यात कमी अवगाहनावाले असतील किंवा सगळ्यात मोठ्या अवगाहनावाल्या शरीरामध्ये असतील, पण अशा शरीरामध्ये केवल ज्ञान प्राप्त झाले, किंवा असं शरीर ज्या आकाशांच्या प्रदेशामध्ये, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आहे शरीर, म्हणजे आता काय घ्यायचं इथं, किंवा त्यावेळेस त्यांना केवल ज्ञान प्राप्त झालं तेव्हा ते ज्या ठिकाणी असतील, तर त्या आकाश प्रदेशांना पण क्षेत्रमंगल समझना चाहिए. आत्मा के प्रदेशों से लोकपूर्ण समुद्घात द्वारा पूरित सभी ऊर्ध्व अधो तिर्यक लोकों के प्रदेश भी क्षेत्रमंगल है. आता काय सांगितलंय? ज्या वेळेस काय होतं? केवल ज्ञान तर झालेलं आहे, आणि आता घाती कर्म नष्ट झालेत, पण अघाती कर्मांची स्थिती कशी आहे? कमी जास्त आहे. कमी जास्त म्हणजे आयुकर्माची स्थिती कमी आहे, आणि बाकीचे नाम, गोत्र, वेदनीय ह्यांची स्थिती जास्त आहे. मग अशी जर कमी जास्त स्थिती असेल तर कसं होणार? आयुकर्म संपल्यावर ह्या बाकीच्या 3 कर्मांचं कसं होणार? म्हणून तिथं काय होतं की सगळ्या कर्मांची स्थिती समान होण्यासाठी तिथं समुद्घात होतो. कुणाच्या द्वारे? केवली भगवंतांच्या द्वारे समुद्घात होतो. म्हणजे काय समुद्घात कशाला म्हटलंय? कोण सांगते? आत्मप्रदेश पूर्ण लोक पकडतात. आपलं मूळ शरीर सोडून आत्मप्रदेश जेव्हा पर्यंत जाऊन येतात, आता आपण जिथं जाणार आहे तिथून परत आपल्या शरीरामध्ये विलीन होतात, तेव्हा त्याला म्हणतात. हां, बरोबर. म्हणजे आत्म्याचे जे प्रदेश आहेत, तर ते मूळ शरीराला न सोडता संपूर्ण लोकामध्ये व्यापले जातात. कधी? जेव्हा केवलींच्या द्वारे समुद्घात होतो, किंवा त्यांची आयुकर्माच्या स्थिती एवढी,
बाकीच्या कर्मांची स्थिती पण करण्यासाठी, म्हणजे समान सर्व कर्मांची, कुठल्या कर्मांची? अघाती कर्मांची, सर्व कर्मांची स्थिती समान करण्यासाठी तिथं केवलींच्या द्वारे काय होतं तर समुद्घात होतो. आणि त्या समुद्घाताच्या वेळेस त्यांच्या आत्मप्रदेशातील किंवा त्यांच्या आत्म्याचे जे प्रदेश आहेत ते संपूर्ण लोकाकाशामध्ये व्यापले जातात. ठराविक भागामध्येच व्यापलेत असं नाही, वरती खाली उभे आडवे असं जेवढा लोकाकाशाचा भाग आहे तर तेवढ्या लोकाकाशामध्ये ते व्यापले जातात. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, त्यावेळेस ते सर्व लोकाकाशाचे प्रदेशसुद्धा क्षेत्रमंगल म्हटले जातात. कारण त्या केवलींनी काय केलेलं आहे, त्या आत्मप्रदेशाला सगळीकडे पसरवलेलं आहे. म्हणजे ते केवल ज्ञान झालेल्या जीवाचे ते प्रदेश आहेत आणि ते प्रदेश ह्या संपूर्ण लोकाकाशामध्ये व्यापले गेलेत. त्यामुळे ते जिथं जिथं व्यापले गेलेत त्या क्षेत्राला आपण तिथं काय म्हटलेलं आहे, क्षेत्रमंगल असं म्हटलेलं आहे. जिस काल में, लक्षात येते का सगळ्यांना अवघड वाटतंय? क्षेत्रमंगल लक्षात आलं हे हां. त्याच्यानंतर जिस काल में जीव केवल ज्ञानादि रूप मंगल कार्यमय पर्याय को प्राप्त करता है. आता काय सांगितलंय, कालमंगल. कालमंगल म्हणजे ज्या काळामध्ये केवल ज्ञानादि प्राप्त होतात तर त्या काळाला सुद्धा काय म्हटलेलं आहे, कालमंगल असं म्हटलेलं आहे. म्हणून तर आपण मग केवल ज्ञान केवल ज्ञान पण काय कल्याणक वगैरे साजरं करतो की नाही. आज ह्या तीर्थंकरांचं कल्याणक आहे किंवा ज्ञान कल्याणक आहे किंवा अजून निर्वाण कल्याणक आहे, असं सगळं आपण का करतो तर त्या कालाला तेवढं मंगलतेचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याच्यानंतर तथा परिनिष्क्रमण म्हणजे दीक्षा, अर्थात दीक्षा काल, केवल ज्ञान के उद्भव का काल, म्हणजे ज्या काळामध्ये केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. और निवृत्ती अर्थात मोक्ष के प्रवेश का काल, म्हणजे निर्वाण महोत्सव. यह सब पापरूपी मल को गलाने का कारण होने से कालमंगल कहा है. म्हणजे हे पंचकल्याणक तिथीच्या वेळेस कालमंगल झाले म्हणून त्या त्या तीर्थंकरांचं आपण काय करतो, स्तवन पूजन किंवा त्यांची भक्ती करतो आणि त्याच्याद्वारे काय होतं, आपलं सगळं मंगल होतं. मंगल होतं म्हणजे सगळं पाप नष्ट होतं किंवा सगळं दुःख नष्ट होतं. म्हणून त्या कालाला सुद्धा काय म्हटलेलं आहे, कालमंगल असं म्हटलेलं आहे. इस प्रकार जिन महिमा से संबंध रखने वाला वह श्रेष्ठ कालमंगल अनेक भेद रूप है, जैसे नंदीश्वर द्वीप संबंधी पर्व आदि. मग आता हे फक्त पंचकल्याणक किंवा दीक्षा घेतली केवळ ज्ञान झालं एवढेच मंगल आहेत असं नाही. तर हे तर कसे आहेत, ह्या काळापुरते मंगल आहेत. म्हणजे आता आपण ह्या 24 तीर्थंकरांचे हे पंचकल्याणक काय करतो, साजरे करतो. पण आता मागच्या भूतकाळामध्ये जे 24 तीर्थंकर होऊन गेले त्यांचं पंचकल्याणक आपण आत्ता साजरे करतो का? तसं भविष्य काळामध्ये आत्ताच्या 24 तीर्थंकरांचं करतील का? त्यावेळेस त्या तीर्थंकरांचं केलं जाईल. म्हणून ह्यांना काय म्हटलं, हे त्या त्या काळासंबंधीचे मंगल आहेत. पण नंदीश्वर वगैरे हे जे अष्टानिक पर्व आहेत किंवा नंदीश्वर आदी जे किंवा अजून दुसरे कुठले म्हणजे आता दशलक्षण पर्व वगैरे, हे सगळे पर्व कसे आहेत, अनादिनिधन आहेत. म्हणजे ते अनादी काळापासून चालत आलेले आहेत आणि अनंत काळानंतर पण हे पर्व साजरे केले जाणार आहेत. मग हे पर्व ज्या काळामध्ये असतात तर त्या काळाला आपण काय म्हटलेलं आहे, कालमंगल असं म्हटलेलं आहे. वर्तमान में हे पण कालमंगलमध्ये अनादी अनंत कालमंगलमध्ये येणार. म्हणजे हे आपणच करतोय असं नाही, पूर्वीचे अनंत काळापासूनचे करत आलेले आहेत आणि पुढचे जीव पण अनंत काळानंतरचे पण करत असणार आहेत. म्हणून हे सगळं कशामध्ये येणार, कालमंगलमध्येच येणार. वर्तमान में मंगल रूप पर्यायों से परिणत जो शुद्ध जीव द्रव्य है वह भाव मंगल है. ऐसे अनेक भेद रूप यह मंगल शास्त्र के आदि मध्य और अंत में पढ़ा गया है. काय सांगितलंय, म्हणजे आत्ताच्या वर्तमान काळामध्ये जे जीव आहेत कसे आहेत, जे शुद्ध स्वतःच्या आत्मस्वरूपाला जाणतात किंवा आत्मानुभूती घेतात किंवा त्यांचं आचरण शुद्ध आहे, तर त्यांना सुद्धा काय म्हटलेलं आहे, त्यांच्या जीवद्रव्याला पण भावमंगल असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर असं हे मंगल आदी मध्य आणि अंत असं 3 वेळा करायला सांगितलंय. काय सांगितलंय, म्हणजे सुरुवातीला पण करायला सांगितलंय, मध्यभागी पण करायला सांगितलंय आणि शेवटी पण
करायला सांगितले. मंगलाचरण म्हणजे फक्त सकाळी एकदाच करायचं किंवा सुरुवातीलाच एकदा केलं परत नाही, शेवटी म्हणजे करायची गरज नाही वगैरे असं नाही. तर शास्त्र रचना करताना सुद्धा खूप आचार्यांनी प्रत्येक अध्याय लिहिताना वेगळं वेगळं मंगलाचरण केलेलं आहे. म्हणजे असं एकदा सुरुवातीला मंगलाचरण केलं आणि पूर्ण ग्रंथरचना केली असं नाही. मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये 9 अध्याय आहेत ना, तर त्या प्रत्येक अध्यायाचं मंगलाचरण प्रत्येकाला वेगळं वेगळं मंगलाचरण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे त्याचं कारण हे आहे की ते मंगल असं आहे की जेव्हा जेव्हा त्याचा आपण आधार घेणार, आश्रय घेणार, तर तिथून पुढं सगळं काय होणार आहे, निर्विघ्न सगळं होणार आहे. म्हणून आदी, मध्य आणि अंत असं तिन्ही वेळेला हे मंगल केलं पाहिजे. कसं सांगितलंय, नियम से, म्हणजे कधीतरी केलं आणि कधीतरी सोडलं असं नाही, नियमाने म्हणजे न चुकता. औषध कसं घेतो आपण, घेतलं नाही घेतलं, कधी पण घेतलं असं नाही, त्या वेळेलाच. लक्षात राहत नसलं तर काय करतो आपण, गजर लावतो, पण ती वेळ चुकत नाही. मग तसं सांगितलं हे मंगल नियम से करना चाहिए. शास्त्र के आदि में मंगल के पढ़ने पर शिष्य लोग शास्त्र के पारगामी होते हैं. आता हे मंगलाचरण केल्यानंतर त्याचे काय काय फायदे होतात, कुठल्या मंगलाचरणाचे काय फायदे होतात ह्याचं पण इथं विस्ताराने सांगितलंय. आदी मंगल म्हणजे परत एकदा सांगा. भावमंगल. भावमंगल, बर. वर्तमान मंगल रूप पर्यायों से, म्हणजे आत्ताच्या पर्यायामध्ये पर्यायांनी परिणत जो शुद्ध जीव आहे, कसं मंगल पर्यायाने सहित किंवा त्याचं आचरण मंगल पर्याय रूप आहे असा जो शुद्ध जीव आहे, तर त्या जीवाला म्हटलंय भावमंगल. म्हणजे थोडक्यात काय घ्यायचे, आता हे थोडं अवघड वाटेल आपल्याला, जिथं परिणामांची विशुद्धी आहे किंवा मंद कषाय आहेत किंवा शुभामध्ये आचरण आहे, शुभभावामध्ये तिथं लीन आहे, आत्म्याची तिथं ओढ आहे, आत्म्याला जाणण्यासाठी पुरुषार्थ चालू आहे, तर अशा जीवाला पण काय म्हटलेलं आहे, भावमंगल म्हटलेलं आहे. म्हणजे भावाच्या अपेक्षेने त्या जीवाचे भाव कसे आहेत, शुद्ध किंवा शुभ आहेत, आणि त्या जीवाला मग तिथं भावमंगल असं म्हटलेलं आहे. हां, आता आदिमंगल म्हणजे जे सुरुवातीला मंगलाचरण केलं जातं, तर असं सुरुवातीला केलेल्या मंगलाचरणाचं फळ काय होतं, शिष्य लोक शास्त्र के पारगामी होते हे. पारगामी होते हे म्हणजे त्याच्यामधलं त्यांना उत्कृष्ट ज्ञान होतं, म्हणजे त्या शास्त्राचे ते पारगावी म्हणजे अगदी असं तोंडपाठ वगैरे म्हणतो ना आपण, त्या टाईपमध्ये. म्हणजे तो ग्रंथ त्यांना इतका छान समजतो किंवा त्याचं इतकं सखोल ज्ञान होतं. हे कशाचं फळ आहे, तर आदि मंगल केल्याचं फळ आहे. मध्य में मंगल के करने पर निर्विघ्न विद्या की प्राप्ती होती है. मध्य में म्हणजे परत मध्यांतर झालं, त्यावेळेस परत काय करायचं, मंगलाचरण. मग ह्या मंगलाचरणाचा फायदा काय सांगितला आहे, निर्विघ्न विद्या की प्राप्ती. विद्या म्हणजे आता आपल्याला कुठली विद्या शिकायची आहे, हां, म्हणजे आपल्याला आपली केवल ज्ञानरूपी विद्या प्राप्त करायची. मग ती विद्या प्राप्त होताना तिथं विघ्न येणार नाहीत कुठलं. कशाचं फळ आहे, मध्यम मंगलाचरणाचं. और अंत के मंगल के करने पर विद्या का फल प्राप्त होता है. म्हणजे थोडक्यात काय, तर सगळ्याचं सार मंगलच होणार आहे. सगळ्यातून आपल्याला काय मिळणार आहे, सुखच मिळणार आहे. फक्त थोडाफार फरक करून त्यांनी सांगितले. विद्या का फल प्राप्त होत आहे म्हणजे त्या शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे, जे काही तत्व आहे, तर ते तत्व आपल्याला येणार आहे, ते आपल्याकडून ग्रहण केलं जाणार आहे, तसं आपल्याकडून आचरण होणार आहे, आणि त्याचं फळ म्हणून आपल्याला तिथं मोक्षाची प्राप्ती होणार आहे किंवा कर्माचा नाश होणार आहे. जिन भगवान के नाम के ग्रहण मात्र से विघ्न नष्ट हो जाते हैं, पाप खंडित होता है, दुष्ट देव लांघते नहीं, अर्थात किसी प्रकार का उपद्रव नहीं करते. दुष्ट देव म्हणजे कोणाला घ्यायचं इथं, असं दुष्ट कोणाला म्हणायचं नाही आहे, पण आपल्याला त्रास झाला तर आपण म्हणतो ना तो वाईट आहे, त्या अपेक्षेने. पण वाईट कोणीच नाही आहे, आपलं कर्म शेवटी आपल्याला कुणाच्या तरी द्वारे फळ देणार आहे. मग असं हे जे कोणी दुष्टदेव म्हटलं जातं, तर ते कुणाला म्हटलं जातं, व्यंतर वगैरे असतात ना, तर ह्या देवांच्या द्वारे जर काही त्रास होत असेल, तर अशा म्हणजे भगवंतांच्या नामस्मरणाने हे देवसुद्धा काय आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत असं सांगितले. अर्थात किसी प्रकार का उपद्रव नहीं करते और इष्ट अर्थ की प्राप्ती होती है.
इष्ट म्हणजे जे आपल्या सुखाचं कारण आहे, ते आपल्यासाठी चांगलं आहे, तर अशा अर्थाची म्हणजे सुखाची प्राप्ती होते. अर्थ म्हणजे सगळीकडे धन हे प्रयोजन नाही आहे. व्यवहारामध्ये काय म्हणतो आपण, अर्थप्राप्ती झाली म्हणजे तिथं धन मिळालं, पैसा मिळाला, त्या अपेक्षेने इथं नाही घ्यायचं. इथं आपलं धन कुठलं आहे, तर आपलं सुख हे आपलं काय आहे, इष्ट अर्थ आहे. शास्त्र के आदि मध्य और अंत में किया गया जिन स्तोत्र रूप मंगल का उच्चारण संपूर्ण विघ्नों को उसी प्रकार नष्ट कर देता है जिस प्रकार सूर्य अंधकार को. म्हणजे इतकं सहज सांगितलंय. ह्याच्यामधून सूर्याचं उदाहरण दिले, त्याच्यामधून आपल्याला काय समजते, अंधाराला नाश करण्यासाठी सूर्याला काय करावं लागतं, प्रयत्न काय करावे लागतात, झगडावं लागतं, काही शस्त्र अस्त्र वापरावं लागतं, काय करावं लागतं. असा सूर्याचा उदय झाला की तो अंधार नष्ट झालाच म्हणून समजा. म्हणजे त्या सूर्याला तिथं काय करायची गरजच नाही. तसं सांगितलंय की ह्या शास्त्राच्या आदि मध्य आणि अंत ह्याच्यामध्ये केलेल्या मंगलाचरणामुळं विघ्नांचा असा नाश होतो की जसं काही तो सूर्य अंधाराचा नाश करतो. म्हणजे तिथं आपल्याला थोडक्यात काय समजून घ्यायचंय, आपल्याला काही करावंच लागत नाहीत. हे कर्म, हे दुःख, ही संकट आपोआप पळून जातात. म्हणजे इतकं सहज आहे. तिथं आपल्याला काय म्हणजे बाहेर किती कष्ट करावे लागतात, पैसे कमवायसाठी, घरासाठी, शरीरासाठी अतोनात कष्ट करतो आपण. तसं तिथं काही करायची गरज नाही. इतकं सहज किंवा इतकं महत्त्व त्या मंगलाचरणाचं आहे. इस प्रकार मंगल का कथन पूर्ण हुआ. एक मिनिट झालं. आता 6 प्रकारांचं इथं थोडंसं वर्णन आहे, ते बघूया. नाना भेद रूप लोक को भव्य जीव अनेक प्रकार के प्रमाणों से जान जाए, इस अर्थ से ग्रंथ का अवतार होता है, उसे निमित्त कहते हैं. काय सांगितलंय, नाना प्रकारच्या जीवांना जे जे काही दुःख आहे किंवा त्यांना जो काही त्रास वाटतो त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा त्या भव्य जीवांच्या कल्याणासाठी त्यांच्या निमित्तामध्ये ग्रंथाची रचना केली जाते. आणि त्यामुळं त्यांना काय म्हटले, त्या ग्रंथाचं निमित्त असं म्हटले. केवल ज्ञानरूपी सूर्य की किरणों के समूह से श्रुत के अर्थ का अवतार हुआ तथा गणधर देव के द्वारा ग्रंथ की उत्पत्ति हुई. इस प्रकार कल्याणकारी श्रुत की उत्पत्ती हुई. निमित्त लक्षात आलं ना. म्हणजे आता आपलं तत्वार्थाचं जे रचना झाली ती कुणाच्या निमित्तात झाली, द्वैपायक श्रावकाच्या निमित्तामध्ये. म्हणजे कुठल्या ना कुठल्या जीवाच्या निमित्तामध्ये ग्रंथाची रचना होते, म्हणून त्या जीवांना काय म्हटलेलं आहे, निमित्त असं म्हटलेलं आहे. अज्ञान रूप अंधेरे से आच्छन्न हुए भव्य जीव श्रुतज्ञान रूपी द्युमणि अर्थात सूर्य की किरणों की शक्ति से 6 द्रव्य और 9 पदार्थों को देखे अर्थात जाने, यही ग्रंथ के अवतार का निमित्त है. आता त्यांनी दुसऱ्या अर्थाने म्हणजे कशासाठी ग्रंथ रचला, एकतर त्या श्रावकाच्या निमित्तामध्ये रचला गेला, हा एक भाग झाला. आता दुसरा हेतू काय दिलाय त्यांनी, दुसरं निमित्त की अज्ञानामध्ये आपण कसे झालेले आहोत, अज्ञानरूपी अंधारामध्ये आपण गाडले गेलेले आहोत. नुसतं अंधारात कुठंतरी किंवा थोडाफार अंधार आपल्या जीवनामध्ये आहे असं नाही, तर त्या अंधारामध्ये आपण आच्छन्न म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये आपण झाकले गेलेले आहोत किंवा गाडले गेलेले आहोत. आणि अशा अंधारातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय आहे, तर 6 द्रव्य, 9 पदार्थ किंवा 7 तत्व ह्यांना आपल्याला विस्ताराने जाणणं, ह्याच्यासाठी ह्या ग्रंथांची निर्मिती किंवा रचना झालेली आहे. लक्षात आलं कशासाठी, एकतर त्या श्रावकाचं निमित्त आहे, पण त्या श्रावकाचा हेतू काय आहे की आम्ही अज्ञानामध्ये आहोत, आम्हाला ज्ञान नाही आहे, आम्हाला सुखाचा मार्ग माहीत नाही आहे आणि तो समजून घ्यायचं आहे म्हणून मग ही रचना झाली आहे. तर मग ह्याच्यामध्ये आपल्याला समजून काय घ्यायचं आहे, 6 द्रव्य, 7 तत्व वगैरे हे सगळं समजून येण्यासाठी किंवा ते आपल्याला कळण्यासाठी ह्या ग्रंथाची रचना झाली. अशा प्रकारे निमित्त सांगितलं. त्याच्यानंतर जिनेंद्र देव के वचनों से उपदिष्ट हेतु प्रत्यक्ष और परोक्ष के भेद से 2 प्रकार का है. हेतू, आता काय तिसरा आहे हेतू. हेतू म्हणजे काय, त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे, तर ते सांगितलं की
प्रत्यक्ष और परोक्ष के भेद से दो प्रकार का है. लक्षात येत आहे ना, का अवघड वाटतंय? प्रत्यक्ष हेतु साक्षात प्रत्यक्ष और परंपरा प्रत्यक्ष के भेद से दो प्रकार का है. म्हणजे आपण काल बघितलं ना, साक्षात फळ आणि परंपरा फळ. तर त्यांनी इथं शब्द फक्त वेगळे दिलेत. काय शब्द दिलेत? साक्षात प्रत्यक्ष आणि परंपरा प्रत्यक्ष. अशा हेतूने ते, अशा भेदाने ते दोन प्रकारचे आहे. अज्ञान का विनाश, ज्ञान रूपी दिवाकर की उत्पत्ति, देव और मनुष्यादिकों के द्वारा निरंतर की जाने वाली विविध प्रकार की अभ्यर्चना अर्थात पूजा और प्रत्येक समय में असंख्यात गुणश्रेणी रूप होने वाली कर्मों की निर्जरा, इसे साक्षात प्रत्यक्ष हेतु समझना चाहिए. काय सांगितलं? अज्ञान का विनाश, ज्ञान रूपी दिवाकर की उत्पत्ती. दिवाकर म्हणजे सूर्य. ज्ञान रूपी तिथं काय झाला? सूर्य उत्पन्न झाला. सूर्याचं काम काय आहे? सगळं स्पष्ट, उजेड. तिथं आपल्याला काही दिसत नाही असं होत नाही, तर सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळं लख्ख आणि स्पष्ट दिसतं. मग तिथं अज्ञानरूपी अंधाराचा नाश झाला आणि तिथं काय झालं? ज्ञानाची उत्पत्ती किंवा ज्ञान झालं. तर हे काय म्हटलेलं आहे? साक्षात फळ असं म्हटलेलं आहे. देव और मनुष्यादिकों के द्वारा निरंतर की जाने वाली विविध प्रकार की अभ्यर्चना. अभ्यर्चना म्हणजे साधना, पूजा वगैरे असं. अर्थात पूजा प्रत्येक समय में असंख्यात गुणश्रेणी रूप होने वाली कर्मों की निर्जरा. मग जेव्हा आपण असं शास्त्र स्वाध्याय करतोय त्यावेळेस आपले परिणाम कसे होतात? परिणामांची विशुद्धी असते का? तिथं चिडचिड असते, राग असते, कधी हे असं आकुलता असते? नाही, तर उलट आपल्याला आपले परिणाम आणखीन शांत शांत होत जातात. मग हे कशाचं फळ आहे? तर हे साक्षात फळ आहे त्या शास्त्र स्वाध्यायाचं. त्याच्यानंतर त्यावेळेस काय होतं? तर जे काही आपले कर्म, एकतर कर्माचा बंध पण सतत चालू आहे आणि पहिल्या बांधलेल्या कर्मांची निर्जरा पण सतत चालू आहे. म्हणजे काही कर्म उदयाला येत आहेत आणि काही नवीन बांधले जात आहेत. मग हे जे बांधलेले जे कर्म आहेत, तर त्या कर्मांची निर्जरा पण कशी होते? असंख्यात पटीने होते. म्हणजे हे कसं आहे? तात्काळ म्हणजे साक्षात फळ आहे. म्हणजे समजा 1000 रुपयाचं नुकसान होणार होतं, पण इथं ह्या मंद कषायांच्याद्वारे किंवा आपल्या परिणामांच्या विशुद्धीच्याद्वारे काय झालं? 1000 रुपये होणार होतं, ते 1 रुपया फळ आपलं नुकसान झालं. मग हे साक्षात झालं. म्हणजे आता थोड्या वेळाने 1000 रुपयाचं काहीतरी नुकसान होणार होतं आणि त्यावेळेस काय झालं? 1 रुपया. आपल्याला तिथं काय वाटणार का? 1000 रुपये गेले तर आपलं तिथं आकुलता होणार, अरे एवढं नुकसान झालं. 1 रुपया गेला तर त्यात काय? ठीक आहे. म्हणजे असं काय होतं? तर त्या दुःखामध्ये किंवा येणाऱ्या तिथं कर्माच्या उदयामध्ये सुद्धा आपल्याला घट झालेली दिसते. म्हणजेच त्या कर्माची तिथं काय होते? निर्जरा होते. इसे साक्षात प्रत्यक्ष हेतु समझना चाहिए. शिष्य प्रतिशिष्य आदि के द्वारा निरंतर प्रकार से की जाने वाली पूजा को परंपरा प्रत्यक्ष हेतु जानना चाहिए. अनेक प्रकाराने म्हणजे सतत. बरं, ठीक आहे. ह्याचं काय लक्षात येत नाही आहे. परंपरा प्रत्यक्ष हेतु जानना चाहिए. ठीक आहे, पुढे बघू. परोक्ष हेतु भी 2 प्रकार का है. एक अभ्युदय सुख और दूसरा मोक्ष सुख. म्हणजे आता ह्याला परंपरा फळ म्हटलेलं आहे. म्हणजे आता हे वरचं पण त्यांनी जे सांगितलंय, शिष्य प्रतिशिष्य आदि के द्वारा निरंतर प्रकार से की जाने वाली पूजा. म्हणजे जरी एक झालं की दुसरं, म्हणजे सतत त्याच क्रियेमध्ये किंवा आपला उपयोग सतत शुभामध्ये ठेवणं, ह्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे? की जाने वाली पूजा को परंपरा प्रत्यक्ष हेतु जानना चाहिए. त्याला त्यांनी प्रत्यक्ष म्हटलेलं आहे. म्हणजे साक्षात तिथं त्यावेळेस ह्याद्वारे जे काही आपल्या कर्मांची निर्जरा होणार आहे किंवा अज्ञानाची निवृत्ती होणार आहे, परिणामांची विशुद्धी होणार आहे, तर ते सगळं निरंतर केलेल्या क्रियाद्वारा पण होत असतं किंवा त्याला सुद्धा साक्षात फळ असं म्हटलंय. म्हणजे फक्त आता आपण इथं शास्त्राचा विषय घेतलाय ना, म्हणजे अभ्यास करतोय आता शास्त्राचा, मग त्यावेळेसच हे साक्षात फळ मिळतंय असं नाही. तर त्यांनी काय सांगितलंय? भले आपण मंदिरात पूजा करायला गेलोय, व पूजा करताना पण आपले तिथं परिणाम शांत झाले, मग त्यावेळेस ते काय झालं? साक्षात फळ. समजा आपण दान द्यायला गेलो, दान दिलं, आहारदान दिलं,
तर आहारदान देताना पण काय झालं, परिणामांची विशुद्धी झाली, ते सुद्धा काय झालं, साक्षात फळ झालं. म्हणजे अशा अनेक क्रियांच्या द्वारे सुद्धा तिथं आपल्याला जे फळ मिळतं त्याला आपण साक्षात फळ जाणा असं सांगितलंय. हां, परोक्ष हेतू भी दो प्रकार का है. परोक्ष म्हणजे काय घ्यायचं, परंपरा फळ म्हणजे पुढं मिळणारं. एक अभ्युदय सुख और दूसरा मोक्ष सुख. सातावेदनीय आदि विविध प्रकार के सुप्रशस्त कर्मों के तीव्र अनुभाग के उदय से प्राप्त हुआ इंद्र, प्रतींद्र, दिगिंद्र, महामंडलिक, अर्धचक्री, नारायण, प्रतिनारायण, चक्रधारी, चक्रवर्ती और तीर्थंकर, इनका सुख अभ्युदय सुख है. म्हणजे जोपर्यंत आपण मोक्षाला जात नाही तोपर्यंत आपल्याला जे जे काही आपले भव शिल्लक राहिलेले असतील तर त्या भवामध्ये आपल्याला असे उत्कृष्ट भवामध्ये जन्म मिळतो किंवा अशी अनुकूलता मिळत जाते की तिथं आपल्याला कुठलं काही त्रास नाही, दुःख नाही, कुठली प्रतिकूलता नाही, तर सगळं काय असेल तर अनुकूल असेल. म्हणून काय काय सांगितलं, इंद्र वगैरे सगळे देवांमध्ये, त्या देवांचं सगळं सुख. त्याच्यानंतर राजा, महाराजा, अर्धमांडलिक, मांडलिक, नारायण, चक्रवर्ती, तीर्थंकर अशी सगळी उत्कृष्ट पदं आपल्याला मिळतात. जो भक्तियुक्त 18 प्रकार की सेनाओं का स्वामी है, उत्कृष्ट रत्नों के मुकुट को धारण करने वाला है, सेवक जनों को वृत्ति, भूमि आदि तथा अर्थ, धन प्रदान करने वाला है और समर के संघर्ष में शत्रुओं को जीत चुका है, वह राजा है. आता राजा कुणाला म्हटलंय त्याचं त्यांनी वर्णन सांगितले. म्हणजे एवढ्या सगळ्याचा तो स्वामी. ह्याच्यामध्ये जन्म मिळतो म्हणालात ना. हे जे मंगलचे आपण बघतोय ना, मंगल प्रकार बघतोय ना, म्हणजे त्याच्यामुळं साक्षात फळ आणि परंपरा फळ काय मिळतंय. हे 6 जे प्रकार आपण बघितलेत ना, मंगल, निमित्त, हेतू, परिमाण, नाम, करता, त्याच्यामधलं हेतू जो विषय होता, हेतू, तर त्याचं हे साक्षात आणि परंपरा फळ आपण बघतोय. तर त्याच्यामध्ये परंपरा फळ म्हणजे काय, जे आपल्याला नंतर मिळणार आहे, काही काळानंतर मिळणार आहे. काल आपण बघितलं ना, बी पेरलं की लगेच फळ मिळणार आहे का, नाही मिळणार. म्हणून त्याला काही वर्षांनी मिळणार, म्हणून त्याला म्हटलंय परंपरा फळ. मग तसं मोक्ष जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत जे जे भव आहेत आपले, तर त्या भवामध्ये आपल्याला असे सगळे उत्कृष्ट पदं मिळणार किंवा असे उत्कृष्ट वैभववालं सगळं म्हणजे सगळं आपल्याला संयोग मिळत जाणार. तर हे काय आहे, परंपरा फळ म्हटलंय. लक्षात आलं का विशाखा? हां, मला काय म्हणायचं, किती प्रकाराने काय काय मंगल आहे ह्या जगामध्ये, जे जे मंगल आहे ना, तर ते काय काय मंगल आहे किंवा कशा कशाला मंगल म्हणायचं, तर ते 6 प्रकारामध्ये त्यांनी विभागणी केलेली आहे. मग हे 6 प्रकार काय, तर नाम मंगल, स्थापना मंगल, म्हणजे नाम मंगल म्हणजे आता अरिहंत सिद्ध हे नाम मंगल झालं. फक्त अरिहंत सिद्ध म्हटलं तरी तिथं आपल्याला काय होणार आहे, आपल्या पापाचा नाश होणार आहे, म्हणून ते नाम मंगल. भगवंतांचं दर्शन केलं, मग भगवंतांचं दर्शन केल्यानंतर तिथं ती मूर्ती स्थापन केलेली आहे, मग त्या मूर्तीचं दर्शन केल्यानंतर पण काय झालं, तिथं आपलं पाप नष्ट झालं, म्हणून तिथं त्याला म्हटलंय स्थापना मंगल. मंगल का जोडलंय तिथं, की त्या गोष्टींच्या आश्रयाने आपलं पाप नष्ट होणार आहे किंवा आपल्याला तिथं सुखाची प्राप्ती होणार आहे. मग अशा गोष्टी कुठल्या आहेत की ज्याच्याद्वारे आपल्या पापाचा नाश होणार आहे आणि सुखाची प्राप्ती होणार आहे. त्याला हे 6 प्रकारामध्ये विभागणी केली आहे, बाकी काय नाही आहे. मग नाम मंगल आहे, स्थापना मंगल आहे, द्रव्य मंगल म्हणजे कुठलं, अरिहंत सिद्ध ह्यांचं शरीर हे द्रव्य मंगल. द्रव्य म्हणजे काय, द्रव्य आपण म्हणतो ना, द्रव्य काय आहे, जीवद्रव्य, पुद्गल द्रव्य, तसं हे अरिहंतांचं शरीर हे द्रव्यमंगल झालं. किंवा आचार्य, उपाध्याय, साधू ह्यांचं शरीर हे द्रव्यमंगल. सिद्धांचं तर शरीर नाही आहे, सिद्ध म्हटलं मी चुकून, पण सिद्धांचं तर काही विषय येत नाही. मग हे झालं स्थापना मंगल. त्याच्यानंतर ज्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात, पंचकल्याणक किंवा त्यांचं अजून काय दीक्षा वगैरे झाली किंवा अजून काय हे पर्व तिथी वगैरे आहेत, तर ते झालं काय, कालमंगल. त्या कालामध्ये ही गोष्ट घडली ना, मग त्या काळाचं जरी आपण तिथं स्मरण केलं, अरे आज भगवंतांचं निर्वाण कल्याणक आहे, की लगेच परिणाम काय झाले, आपले शुभ परिणाम झाले. त्याच्याद्वारे सुद्धा तिथं काय झालं, आपलं काही पाप नष्ट झालेलं आहे किंवा तिथं पुण्याची प्राप्ती झालेली आहे. म्हणून ह्या गोष्टींना मंगल असं म्हटलेलं आहे.
मग त्याच्यामध्ये पुढचं कुठलं आहे, भावमंगल, म्हणजे आपले परिणाम असे असणं किंवा असे परिणाम ज्यांचे आहेत त्यांचं आपण काय करणं तिथं, स्तवन पूजन करणं, तर ते झालं तिथं भावमंगल वगैरे. आणि ज्या क्षेत्रामध्ये ह्या घटना घडतात, आता कुंथलगिरीला गेलो आपण, काय आहे तिथं, कुंथलगिरीचं क्षेत्र मंगल आहे. का मंगल आहे, देशभूषण कुलभूषण भगवान तिथून मोक्षाला गेलेत. शिखरजीहून 20 तीर्थंकर तर गेलेतच, पण अनादिकाळापासूनचे सगळे तीर्थंकर त्याच भूमीवरून मोक्षाला गेलेले आहेत. आत्ता ह्या काळामध्ये 4 तीर्थंकर दुसरीकडून तरी गेलेत, पण तिथं काय झालेलं आहे, शिखरजीवरूनच कायम मोक्षाला जातात. आता हे हुंडावसर्पिणी काळाचा हा दोष आहे की फक्त तिथून 20च गेलेले आहेत, पण पुढं पण तिथूनच जाणार आहेत किंवा मागं पण त्या शिखरजीवरून गेलेले आहेत. म्हणून त्या शिखरजीला काय म्हटलं जातं, क्षेत्रमंगल असं म्हटलं जातं. द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव असं. म्हणजे ह्या गोष्टींच्या आधाराने आपल्याला सुखाची प्राप्ती होते किंवा आपल्या दुःखाचा नाश होतो, म्हणून तिथं त्याला मंगल असं म्हटलेलं आहे. किंवा मंगलमध्ये त्यांची विभागणी केलेली आहे की कुठल्या गोष्टीमुळं आपल्याला असं सुख मिळतं. अजून काय समजतंय का, अवघड वाटतं? समजलं. ठीक आहे. हे कुठल्या पुस्तकात आहे? हे ना तिलोय पण्णती म्हणून पुस्तक आहे, त्याच्यामध्ये खूप छान वाटलं होतं मला, म्हणून म्हटलं वाचून दाखवूया.